तर आपला हा व्हिडिओ Vantageवर अकाउंट कसं ओपन करायचं वगैरे त्यावर राहील. अ, तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या कोणत्याही व्हिडिओमध्ये जर गेला तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे Vantageची. अ, या लिंकवरती क्लिक करून हा इंटरफेस ओपन होईल. अ, इथे बोललेलं आहे ओपन लाईव्ह अकाउंट. लाईव्ह अकाउंट ओपन करण्यासाठी पहिल्यांदा इंडिया सिलेक्ट करायचा आहे. इंडिया सिलेक्ट झाल्यानंतर खाली स्टेट कुठला आहे तुमचा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. नंतर मेल आयडी टाकायचा आहे इथे. मेल आयडी टाकल्यानंतर खाली जो पण तुम्हाला पासवर्ड सेट करायचा आहे, मेलचा नको, पण जो पण तुम्हाला पासवर्ड सेट करायचा आहे, तो पासवर्ड इथं टाकायचा आहे. एक मोठ्या अक्षरमध्ये आणि बाकी छोट्या अक्षरमध्ये सगळं. तुम्हाला जो पण पासवर्ड हवा आहे, तो तुम्ही टाकू शकता इथं. मेल आयडी वगैरे टाकल्यानंतर, खाली पासवर्ड टाकल्यानंतर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक कोड दिलेला आहे आपला. हा एक कोड आहे. हा कोड कॉपी करून रेफर बायमध्ये इथं कोड टाकायचा आहे. सगळ्यांनी हा कोड एकदा बघून घ्या. हा कोड रेफर बायमध्ये टाकायचा आहे. कुणाल 678. इंडिव्हिज्युअलला क्लिक करून क्रिएट अकाउंटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मेलवर एक ओ-टी-पी येईल. मेलवरचा ओ-टी-पी तुम्ही इथं टाकायचा आहे. टाकून घ्यायचा आहे. सबमिटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. जो पण तुमचा असेल तो मोबाईल नंबर तुम्ही टाकून घ्या. आणि ओ-टी-पी सेंड करायचा आहे. नंतर एक ओ-टी-पी येईल, ओ-टी-पी टाकायचा आहे. ओ-टी-पी व्हेरिफाय करून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर. पर्सनल डिटेल्समध्ये इथं तुम्ही तुमचं नाव टाकायचं आहे. जेंडरमध्ये जेंडर सिलेक्ट करायचं आहे व जन्मतारीख वगैरे सिलेक्ट करायची आहे. नंतर सगळं चेक करून घ्यायचं आहे बरोबर केलंय का? नंतर सबमिट करून घ्यायचं आहे. अ, तर अकाउंट आपलं ऑलमोस्ट सेट झालेलं आहे. त्यानंतर इथे एक ऑप्शन आलेला आहे लाईव्ह अकाउंट ओपन करण्यासाठी. तर व्हेरिफाय आयडेंटिटी म्हणून एक ऑप्शन आलेला आहे. गेट स्टार्टेडवर क्लिक करायचं आहे. तुमचं अकाउंट ओपन झालेलं आहे. फक्त आता तुम्ही सिलेक्ट करायचं आहे कोणतं अकाउंट तुम्हाला पाहिजे आहे. स्टँडर्ड अकाउंट, रॉ अकाउंट, सेंट स्वॅप, स्वॅप फ्री अकाउंट वगैरे तुम्ही कोणतं पाहिजे ते अकाउंट सिलेक्ट करू शकता. तुमचा जर फंड कमी असेल $100 वर तर तुम्ही स्टँडर्ड वगैरे अकाउंट सिलेक्ट करू शकताय. मिनिमम डिपॉझिट $30 वगैरे आहे ह्याला आणि विथड्रॉ पण $30 आहे. खाली एक ऑप्शन आलेलं आहे चूज अॅन अकाउंट करन्सी. तुम्हाला आय-एन-आरमध्ये पाहिजे, कशात पाहिजे, जपानमध्ये पाहिजे अकाउंट त्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकताय. तर इथे USD सिलेक्ट करून घ्या. तर डॉलरमध्ये तुमचं अकाउंट क्रिएट होऊन जाईल. इथे एक चेक करा MetaTrader 5चं अकाउंट ओपन होत आहे आणि खाली क्लिक करून सबमिट करायचं आहे. युअर ट्रेडिंग अकाउंट इज सक्सेसफुली सेटअप. तुमचं अकाउंट एक ओपन झालेलं आहे लाईव्हचं. तर एकदा अकाउंट बघून घेऊया. ईझी प्रोसेस आहे. हे अकाउंट तुमचं क्रिएट झालेलं आहे ॲक्टिव्हमध्ये. ते तुमचं अकाउंट आहे. आता तुम्हाला फक्त व्हेरिफाय करायला लागेल एक डॉक्युमेंट देऊन आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे कोणतंही डिपॉझिट करण्यासाठी. तर व्हेरिफायवर क्लिक करून डाटा अँड प्रायव्हसीवर कंटिन्यू क्लिक करून घ्या. त्यानंतर इथे वडिलांचं नाव वगैरे सेट करून घ्या. सगळी इन्फॉर्मेशन बरोबर आहे का बघून घ्या. जन्मतारीख वगैरे सगळ्या गोष्टी बरोबर आहेत का बघून घ्या. नंतर कंटिन्यू म्हणा. नंतर हा एक ऑप्शन येईल अपलोड डॉक्युमेंटसाठी. तर तुमच्याकडे कोणता आहे ड्रायव्हिंग लायसन, आधार कार्ड, पॅन कार्ड ज्याचा पण फोटो असेल तो अपलोड करून घ्या. जे पण डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे. नंतर कंटिन्यू क्लिक करा. फ्रंट साइड जे पण डॉक्युमेंट सिलेक्ट केलेले त्याची फ्रंट साइड वगैरे अपलोड करून घ्या इथे. बॅक साइड खाली एक ऑप्शन दिलेला आहे बॅक साइडसाठी. बॅक साइड पण अपलोड करून घ्या. डॉक्युमेंटची फ्रंट आणि बॅक साइड अपलोड करून घ्या. कंटिन्यूवर क्लिक करा. अ, झालेलं आहे आपलं डॉक्युमेंट्स.
तर या प्रकारे आपलं अकाउंट ओपन झालेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये फंड वगैरे कसा डिपॉझिट करायचा ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. डिस्क्रिप्शनवर लिंकवरून तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. खालच्या लिंकवर क्लिक करून हा रेफर वगैरे टाकून द्या. हा रेफर टाकून अकाउंट ओपन करून घ्या आणि त्यांना पण फ्रीमध्ये WhatsApp ग्रुपला ॲड व्हायचं आहे. खाली दिलेल्या नंबरला मेसेज करा अकाउंट ओपन केल्यानंतर. फ्रीमध्ये ॲड करून देतो तुम्हाला.